हाय, हॅलो, नमस्कार. मी मोनाली तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे वाईफ विथ स्वयं स्वराज मॉम. आजचा ब्लॉग हा आपला पावभाजीचा आहे. स्वयंचे काही फ्रेंड्स आलेले होते. त्यांचं स्कूलचा प्रोजेक्ट तयार करणं चालू होतं. म्हटलं चला आता सगळेच फ्रेंड्स एकत्र बसून छान स्टडी करतात. ते स्टडी झाल्यानंतर त्यांना पण छोटीशी अशी पार्टी द्यायला पाहिजे, म्हणून मग मी आज पावभाजी करायला घेतली होती. आता तुम्ही म्हणाल पावभाजी काय विशेष नाही, प्रत्येक घरात पावभाजी केली जाते. हो, मला माहिती आहे. पण कसं असतं, प्रत्येकाची करण्याची पद्धत अर्धी जरी सेम असेल ना, पण थोडेफार काहीतरी चेंजेस असतात. म्हणून मी आज माझ्या पद्धतीची पावभाजी तुमच्याबरोबर शेअर करते आणि तुम्ही कशी करतात ते सुद्धा मला सांगा. आणि माझी कशी झाली हे सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका. नॉर्मली आपण सगळेजणं करतो तसंच मी केलं होतं. बटर आणि तेल छान गरम करून घेतलं होतं. त्याच्यातच थोडासा कांदा फ्राय करून घेतला होता. कांदा फ्राय झाल्यानंतर मस्त त्याच्यात शिमला मिर्च बारीक करून टाकलेली होती आणि थोडंसं लसूण मी इथे टाकलं होतं. यावेळेस मी पावभाजी करताना ना पहिल्यांदाच एक मसाला वापरलेला होता, जो की त्याचं नाव होतं सयाजी पावभाजी मसाला. आता बऱ्याच वेळा आपण एव्हरेस्टचा किंवा सुहानाचा मसाला वापरतो, पण हे मसाले वापरता असताना ना चव एखाद्या वेळेस छान येते, पण कलर पाहिजे तसा येत नाही. पण हा जो मसाला मी ट्रायल केला ना, म्हणजे फर्स्ट टाईमच ट्रायल केला, पण त्याचा अनुभव खरंच खूप छान आला. म्हणजे कलर पण छान आला आणि चवसुद्धा खूप सुंदर लागत होती. सगळं छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यात मी टोमॅटो आणि बीट टाकलं होतं. आता बीट मी हे का टाकलं होतं, कारण की मुलांच्या हेल्थसाठी बीट हे खूप चांगलं असतं आणि नॉर्मली असं बीट मुलं खात नाही. त्याची चव थोडीशी वेगळी असते ना, म्हणजे मोठी माणसंसुद्धा खायला नाटक करतात, तर लहान मुलं कुठे खाणार. म्हणून मग मी ते असं पावभाजीत टाकत असते. बरेच जणं कलरसाठी बीटचा वापर करतात, कारण की बीट टाकल्यानं पावभाजीचा कलरसुद्धा छान येतो. पण मी मुलांच्या दृष्टीने येथे बीट टाकलेलं होतं आणि नॉर्मली आपल्या चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं होतं, कारण की जेव्हा भाज्या शिजवल्या ना त्यावेळेसुद्धा मी मीठ टाकलेलं होतं. छान ते परतून घेतलं, तर तेल सुटेपर्यंत मी सगळं मस्त व्यवस्थित फ्राय करून घेतलं होतं. आणि तुम्हाला खरं सांगू का, हा मसाला तुम्हीसुद्धा एकदा वापरून बघा. खरंच चव पण छान लागते आणि कलरसुद्धा खूप सुंदर येतो. आता तर मी ठरवलं आहे, प्रत्येक वेळेस जर पावभाजी करायची म्हटली ना, तर हाच मसाला वापरायचा. आता हा पावभाजी मसाला माझा तर फेवरेट झाला आहे, पण तुमचा कोणता फेवरेट मसाला आहे मला नक्कीच तुम्ही कमेंट्स करून सांगा. येथे मी छान असे आपले बेसिक मसाले टाकून घेतलेले होते आणि छान असं फ्राय करून घेतलं होतं. जेव्हापासनं ही नवीन पद्धत निघाली ना कुकरमधली पावभाजीची, तेव्हापासनं पावभाजी करणं एकदम सोपं झालं होतं. नाहीतर मी लहानपणी असताना ना ते बटाटे वेगळे उकडत टाका, मग बाकीच्या भाज्या वेगळ्या करा, असं करत करत त्या पावभाजीला जी 15-20 मिनटात तयार होते ना, तिला 1-1.5 तास तर सहज लागून जायचा. आणि माझ्या मते ना तुम्हीसुद्धा हा मसाला एकदा नक्कीच ट्रायल करून बघा. खरंच खूप छान आहे. जसं बीटचा कलर खूप असा लाल भडक होतो ना भाजीत टाकल्यावर, त्यामुळे मग ते वेगळंच स्ट्रक्चर दिसतं पावभाजीचं. पण हा मसाला टाकला ना, जो आपल्या गाड्यावर पावभाजी भेटतो ना त्याचप्रमाणे याचा कलर येतो. एवढं छान फ्राय केल्यानंतर मग मी आपण भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या ना, त्या सगळ्या याच्यात टाकल्या होत्या. आता मी भाज्या आधी स्मॅश केल्या नव्हत्या. ढाब्यावर किंवा गाड्यावर आपण बघतो ना, त्यांनी फोडणी दिल्यानंतर मॅश करतात ना, त्याचप्रमाणे मी इथं छान असं बारीक करून घेतलेलं होतं. याच्याने काय होतं, ज्यावेळेस आपण असं करतो ना त्यावेळेस जो मसाला असतो ना तो छान भाज्यांमध्ये हे होतो. आणि एक ट्रिक सांगू का, जेव्हा आपण भाज्या शिजायला टाकतो ना त्यावेळेस थोडंसं मीठ, तेल आणि पावभाजी मसाला टाकायचा. याच्याने सुद्धा भाजीला खूप अशी छान चव येते. नाही तर मग बऱ्याच वेळा कसं असतं, बरेच जणं भाज्या कुकरमध्ये शिजायला टाकतात, मग नॉर्मली पाणी टाकून शिजायला टाकतात. त्याच्यामुळे त्या भाज्यांना एवढी पाहिजे तशी चव लागत नाही. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच करून बघा आणि तुमची भाजी कशी झाली ते मला नक्कीच सांगा. छान असं सगळं मिक्स झाल्यानंतर त्याच्यात थोडासा अर्धा लिंबू मी पिळून घेतला होता. कसं असतं, काही लहान मुलं वरून लिंबू घेत नाही, त्याच्यामुळे आधीच जर भाजीत टाकलं ना तर चवसुद्धा छान लागते आणि मस्त खाल्ली जाते मुलांकडनं. अशा प्रकारे मी छान पावभाजी करून घेतली होती. कशी झाली मला नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत आपण परत भेटूया. तोपर्यंत बाय.